मैदानामध्ये मॅच सुरू आहे. जय महाराष्ट्र वर्सेस द्वारकामाई चिखलपडा या दोन संघादरम्यान. तर जाऊया त्या मॅचकडे जिथे दिपेश कंडी पुन्हा एकदा तुम्हाला रिझवण्याकरता सज्ज आहेत. वेलकम बॅक. सामन्याला या ठिकाणी सुरुवात दोन संघांमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. या वेळेला जबरदस्त सुरुवात षटकारासहित मैदानाच्या आतमध्ये सुपर शॉट. आदरणीय रोशन किणी सरांना विनंती करतोय, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. चप्पेवाडी चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. डीजे जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी बघायला मिळाले. साईराज भोईर याच्या माध्यमातून दोन चेंडूंमध्ये दोन सनसनीखेज षटकार हे बघायला मिळाले. धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय. आदरणीय विंकुश मात्रे यांच्याकडून डीजे ऑपरेटर डीजे सुभाष यांच्याकरिता 100 रुपयेचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण पाहू शकतात खूप छान प्रकारे डीजेचं वादन मैदानाला नाचत ठेवण्याचं कार्य खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त धमाकेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. दोन चेंडू आणि या दोन सणसणीखेज षटकार बघायला मिळाले. साईराज भोईर याच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आणि 12 धावा ह्या फलकावरती बघायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला लॉंग लेग झोन मध्ये 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप. चेंडू सीमा रेषा पार चौकार. जबरदस्त विकोश मात्रे यांना त्रिवार अभिवादन करणार हे सॉन्ग आपण ऐकलंय. डीजे सुभाष यांच्या माध्यमातून श्रवण इंद्रियांना तृप्त करणमधुर संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी सुरुवात खूप चांगली बघायला मिळाली. 4 चेंडूंमध्ये 400चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला या वेळेला कडे कडे स्टँड अँड डिलिव्हर चाफेवाडी चषक षटकार. साईराज भोईर नावाचा फलंदाज आपण पाहतोय. ज्याच्या माध्यमातून वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस असं म्हटलं गेलंय. चांगली सुरुवात ही नेहमीच अर्ध्या यशास समान असते आणि धमाकेदार जिगरबाज सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फार वेगाने या वेळेला पंचांचे संकेत 22च्या स्वरूपात 4 धावा अत्यंत महागड आणि तब्बल 26 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अत्यंत महागड षटक. पहिल्या 6 चेंडूत तब्बल 26 धावा. राहुल पाटील याचं षटक फारच महागड बघायला मिळालंय.
26 धावा. इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून बॅसिल थम्पी नावाचा गोलंदाज आता मात्र नजरेच्या समोर आला, कारण तो असा एक गोलंदाज होता ज्याने IPL खेळत असताना 4 षटकांमध्ये तब्बल 70 धावा ह्या खर्च केल्या होत्या. अशा प्रकारे अत्यंत महागडं षटक IPLच्या माध्यमातून आर परमेश्वरन हा कोची टस्कर्स केरला या संघासाठी खेळला आणि 6 चेंडूत 37 धावा क्रिस गेल या फलंदाजाच्या विरोधात त्याने खर्च केल्या होत्या. आणि 2021 मध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने गोलंदाज होता हर्षल पटेल आणि फलंदाज होता रवींद्र जडेजा. 6 चेंडूंमध्ये 36 धावा या खर्च करण्यात आल्या होत्या. अगदी तशा प्रकारे अत्यंत महागडं षटक 6 चेंडूंमध्ये 26 धावा या खर्च झालेले आहे. 2018 मध्ये कांद्याचे भाव फार वाढले होते केंद्र सरकारच्या या एकंदरीत राज्यामध्ये, तर 2022 मध्ये आपण पाहतोय पेट्रोलचे भाव फारच वधारलेले आहेत. अगदी तशा प्रकारे हे पहिलं षटक देखील अत्यंत महागडं आपण पाहिलंय. 26 धावा या 6 चेंडूंमध्ये. स्कोर कार्डवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज नवनाथ पाटील, स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. टॉल मॅन आपण पाहू शकतायत. लाऊड अपील, यस, द फिंगर इज गॉन अप, अंपायर नाव. जबरदस्त चेंडू बघायला मिळालाय, परफेक्ट यॉर्क. जबरदस्त या वेळेला मात्र यॉर्क लेंथ. टॉलमॅन आहे. 21 जून या दिवसाची आठवण करून देतोय, कारण 21 जून म्हणजे इंटरनॅशनल टॉलमॅन डे आणि काही कमालीचा चेंडू बघायला मिळालाय. यॉर्क लेंथच्या स्वरूपात चेंडूला डिलिव्हर करून पायचेच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं गेलंय. अवघ्या भारतीयांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की इंटरनॅशनल कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 156 असे फलंदाज होते, 156 असे विकेट्स होते जे पायचीच्या स्वरूपात अनिल कृष्णस्वामी कुंबळे याने बाद केलेले आहेत. हा जबरदस्त रेकॉर्ड त्याच्या नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहे. विश्व विक्रमादित्य खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. आणि अगदी तशा प्रकारे या वेळेला सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. हितेश किनी, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. तुमच्या कलागुणांना वाव देत आहेत पुन्हा एकदा कर्णधार. यॉर्क लेंथचा चेंडू जरूर आपल्या खांद्यांचा वापर कसा करावा हे दाखवून देण्याचं कार्य सुरू आहे. ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. उंचपुरा हा गोलंदाज, आणि जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज 6 फूटच्या घरात असतो, खऱ्या अर्थाने शोल्डर स्विंग करत असताना खूप छान प्रकारे पॉवर जनरेट केली जाते आणि अँगल चांगला आहे. मुख्यतः आपण पाहू शकतायत सडपातळ बांध्याचा हिट अँड फिटनेस फार महत्वपूर्ण मानले गेले. ते क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये फिटनेसला फार महत्व आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये नवनाथ पाटील चांगल्या प्रकारचा फिटनेस मेंटेन केला खेळाडू आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारचं योगदान देतोय आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन साइडला चेंडू निघून चाललाय, लांब 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 वरचा षटकार. धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फलकावर तब्बल जाऊन पोहोचलंय 33 धावा या स्कोर कार्डवर सजलेल्या आहेत. लॉंगेस्ट सिक्सर या वेळेला बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. साईराज भोईर नावाचा फलंदाज 7 चेंडूंमध्ये 28 धावा, 400चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत. एका साईडने द्वारकामाई चिखलपाडा तर दुसऱ्या साईडने जय महाराष्ट्र चिखलपाडा, असे 2 संघ आपण पाहतोय. या वेळेला ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू बघायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता पाहायला मिळते. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. 33 पैकी 28 धावा ज्या आहेत त्या साईराज भोईर याच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ अयोग्यरित्या परिपूर्ण बघायला मिळालाय. सुंदर सुरुवात आहे खास करून साईराज भोईर. सुपर बॅटिंग. या वेळेला पुन्हा एकदा ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू. आज गुरुवार, शुभ गुरुवार आहे, अर्थातच साईबाबांचा दिवस. आणि साईराज नावाचा फलंदाज ज्याने आजचा दिवस आपल्या नावावरती करण्याच्या दिशेने खूप सुंदर
सुरुवात प्रस्थान केलंय. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 28 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार हे बघायला मिळालेत. पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा जमिनी लगत बघायला मिळाला. व्यवस्थित चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. बाईच्या स्वरूपात पंच त्या ठिकाणी योग्य निर्णय पोहोचवतात. एका साईडने सतीश कुरूप तर दुसऱ्या साईडने कल्याणी घोरपडे असे दोन दिग्गज पंच आपण पाहतोय. मुंबईवरून बिलॉंग करतायत. आतापर्यंत फलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 34, लॉस ऑफ 1 विकेट अशी अवस्था. 17ची सरासरी ही कायम राखली गेली. पंचांच्या विश्वामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील किती वर्ष देऊ शकतायत. खरं तर सलाम करावासा वाटतोय. दोन्ही सुद्धा पंच जवळजवळ 35 ते 40 वर्षांचा अनुभव आज सतीश कुरूप यांना आपण पाहतोय. जबरदस्त टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील भारत भ्रमण करणारे हे दिग्गज पंच आपण पाहतोय. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड पंचांच्या विश्वामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर IPLच्या माध्यमातून सुंदरम रवी नावाचे जे पंच आहेत आतापर्यंत 120 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पंचांची भूमिका सर्वात जास्त त्याने साकारले गेले. त्यानंतर अनिल चौधरी यांच्या नावावरती देखील 100 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका साकारण्याचा विक्रम बघायला मिळतो. आणि या कसोटी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जो रेकॉर्ड होता स्टीव्ह बकनर यांच्या नावावर 128 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी पंचांची भूमिका साकारली. परंतु त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला तो अलीमदार जे पाकिस्तान देशातून बिलॉंग करणारे पंच 136 सामन्यांमध्ये त्यांनी पंचांची भूमिका साकारली. हा जबरदस्त रेकॉर्ड बघायला मिळतो. आणि वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर रुडी कटझन यांचा रेकॉर्ड होता 209 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका आणि त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला अलीमदार जे पाकिस्तान देशातून बिलॉंग करतात. अगदी तशा प्रकारे तुलना करता येणार नाहीये. परंतु कल्याणी घोरपडे अँड सतीश कुरूप जवळजवळ 35 ते 40 वर्षांचा अनुभव असलेले असे हे दोन दिग्गज पंच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. हार्दिक भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून या वेळेला मात्र अगदी पहिल्या चेंडूवर आपल्या अकाउंटमध्ये विकेट आणि प्रतिस्पर्धी संघाला ब्रेक थ्रू. धन्यवाद टीजे. वेलकम बॅक. टाळ्यांचा गजर या ठिकाणी जरूर बघायला मिळालाय आपल्या संघासाठी. जी बहुमूल्य खेळी साईराज भोईर याच्या माध्यमातून 28 धावा. अत्यंत निर्णायक खेळी बघायला मिळाली. 11 चेंडूंमध्ये 28 धावा. सुरुवात चांगली करून दिलाय. आता कन्सिस्टंट राहावं लागेल. सातत्य दर्शवावं लागेल ते खेळाडू वर्गाला. जणू काही सूर्य आणि ढग यांच्यामध्ये लपंडाव सुरू झाला. अशा प्रकारचं वातावरण आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हार्दिक भोईरला आपण पाहू शकताय. 34 धावा फलकावर. 2.1 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. ऑन साइडला या वेळेला चेंडूला फेकण्यामध्ये फलंदाज यशस्वी. षटकार. डीजे 40 धावा फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उपयुक्त षटकार. फलंदाज अंकुश भोईर यांच्या बॅट मधून या 6 धावा बघायला मिळाल्यात. बघा संघाची धावसंख्या आहे 40 आणि या 40 पैकी जवळजवळ 30 धावा अशा आहेत ज्या षटकारांच्या स्वरूपात आलेल्या आहेत. आतापर्यंत या इनिंग मध्ये 5 षटकार हे बघायला मिळालेत. सुंदर सुरेख आणि अप्रतिम फलंदाजी सुरू आहे द्वारकामाई चिखलपाडा या संघाच्या माध्यमातून. या आधी आपण पाहिलं होतं फलंदाज साईराज भोईर ज्याने वैयक्तिक 4 षटकार खेचले आणि तदनंतर फलंदाजी मार्कवर अंकुश भोईरला आपण पाहतोय ज्याने हा 5वा षटकार सांघिक स्वरूपात खेचलाय. या वेळेला मात्र फटका फसतोय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चुकी करणार नाहीये मिस्टर हार्दिक भोईर. गुड कॅच. फलंदाज बाद.
डीजे खूप सुंदर पद्धतीने या वेळेला कॅच कंप्लीट केला जातोय. गडी बाद होण्याचा क्रम आतापर्यंत 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. 40 धावा या फलकावरती आपण पाहू शकताय. तर श्रीकृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट चाफेवाडी चषक 2022 आज सलग दुसरा दिवस सफाळे गटाला प्राधान्य आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय. मॅच नंबर 4 मार्गस्थ अवस्थेमध्ये दोन संघांमध्ये एका साईडने फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय द्वारकामाई चिखलपाडा, तर दुसऱ्या साईडने प्रतिस्पर्धी स्वरूपात जय महाराष्ट्र चिखलपाडा असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात दुपारच्या या सत्रामध्ये रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये हा सामना विद्यमान अवस्थेत बघायला मिळतोय. सुंदर सुरेख अप्रतिम क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट. एक तुम्हारी तो एक हमारी. ऑन साइडला जबरदस्त या वेळेला चेंडूला बाहेरचा रस्ता दाखवण्याचं कार्य षटकार. डीजे जबरदस्त षटकार बघायला मिळालाय. तब्बल 46 धावा या स्कोर कार्डवर. गुड बॅटिंग. स्वप्नील घरात षटकार मारल्यानंतर जबरदस्त स्माइल चेहऱ्यावरती बघायला मिळाली. थोडासा आत्मविश्वास जरूर द्विगुणित झालाय हा षटकार आल्यानंतर. 46 रन ऑन टू दी स्कोर कार्ड. 46 धावा आणि या इनिंग मधील जवळजवळ हा 6वा षटकार आपण पाहिलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. डीप स्क्वेअर लेग झोन मधील क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. जबरदस्त पद्धतीने आपल्या उंजळीमध्ये चेंडूला विसावून घेईल तत्पूर्वी फार वेगाने चित्त्याच्या चपळाईने 2 धावा ह्या सहजगत्या परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांसहित 48 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 2.5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे कारण 17 चेंडूंमध्ये 48 धावा ह्या फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा फलंदाज मिस्टर स्वप्नील गरत आपल्या फलंदाजी मार्कवर द्वारकामाई चिखलपाडा या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये तो फलंदाजाला. षटक जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 16च्या सरासरीने 48 धावा या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. कुछ भी करेगा यांकडून फलंदाज साईराज भोईर, कुछ भी करेगा कॅन्डी मॅन यांकडून आपण पाहू शकतात फलंदाज साईराज भोईर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर आपण कृपया करून हे पारितोषिक स्वीकारावं ही आपणास नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर नवनाथ पाटील या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. ऑन साइडला चेंडू निघून येतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. एकेरीवर सॅटिस्फाईड झालेले आहेत दोन्ही सुद्धा फलंदाज विशाल केणी अँड स्वप्नील गरत यांच्या माध्यमातून. 49 रन इथून मोठी धावसंख्या करण्याची संधी आहे. बघा आता गाडीचा गिअर जो आहे तो पूर्णपणे डबल टॉप मध्ये तुम्ही स्वार करू शकतायत कारण तुमच्याकडे 7 विकेट शिल्लक आहेत आणि या सामन्यातील केवळ 11 चेंडू शिल्लक. त्या अनुषंगाने मोठ्या धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करण्या हेतू उद्देशाने मोठे फटके खेळू शकतायत. या वेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र सरळ निघून आलाय आउट ऑफ द पार्क. षटकार.
ही फार विपुल प्रमाणात आपण पाहिलंय, कारण 55 पैकी 42 धावा ह्या षटकारांच्या स्वरूपात आपण पाहतोय. 4 षटकार साईराज भोईरच्या बॅटमधून, 2 षटकार स्वप्नील गरजच्या बॅटमधून आणि 1 षटकार अंकुश भोईरच्या बॅटमधून बघायला मिळालाय. अगदी इंडियन प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं तर 2012चं असं कॅलेंडर इयर होतं, जे एका कॅलेंडर इयर मध्ये क्रिस गेल आणि तब्बल 59 षटकार खेचले होते. यावेळेला लाऊड अपील, यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. नवनाथ पाटील स्वतः कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, फलंदाज बाद. रिद्धी सिद्धी स्टँड आपण पाहू शकतायत स्पर्धेच्या माध्यमातून. पाटील स्टँड, स्पृहा स्टँड, आर्या देवांश स्टँड आपण पाहतोय. एसके बॉईज स्टँड देखील पाहायला मिळतो स्पर्धेच्या माध्यमातून. जीवदानी ज्वेलर्स स्टँड आपण पाहतोय. गार्गी 11 स्टँड, पाटील किंग अँड क्वीन स्टँड देखील पाहायला मिळतोय. या वेळेला पंचांचे संकेत आहेत डाऊन द लेग. खराब चेंडू दर्शविला गेलाय. ब्रदर्स ग्रुप स्टँड पाहायला मिळतोय. स्वर्णी एंटरप्राइजेस स्टँड देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या लाडक्या प्रेक्षक महाराजांच्या शुभ आगमनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड्स मैदानाच्या चौफेर चहूबाजूंनी. पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ पाटील राईट आर्म ओव्हर दी विकेट पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये सुंदर, सुरेख आणि अप्रतिम या षटकामध्ये धावसंख्येला लगाम लावण्याचं कार्य गोलंदाज नवनाथ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा बघा 6 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा. याला म्हणतात टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण पहिल्या 3 षटकांचा विचार जर आपण केला तर तब्बल 48 धावा आल्या होत्या, परंतु या 4थ्या षटकांमध्ये चेंडूवरील कापूस थोडासा कमी झालेला असताना देखील नवनाथ पाटील कर्णधार दर्जेदार कसा असावा याचं मुख्य उदाहरण प्रस्तुत करत असताना बघायला मिळालंय. 6 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. चिखलपाडा या संघाच्या माध्यमातून एका साइडने चेतन पाटील यावेळेला सज्ज झालेत. बॅटिंग ॲट नंबर 6 आपण पाहतोय. तर दुसऱ्या साइडने विशाल किनी इज ऑन स्ट्राईक सज्ज झालेले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ होते. खूप सुंदर पद्धतीने पिकअप स्ट्रोक खेळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये विशाल किनीचा जलवा षटकार. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यासाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून पहिला पुकार मंगलमूर्ती विराथन वर्सेस जयप्रकाश
एडवन दोन्ही संघांचे कर्णधार आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये या इनिंगच्या समाप्ती अखेर उपस्थित राहायचं आहे. गोलंदाज मिथुन. यावेळेला जबरदस्त इनसाइड आउटचा फटका फार वेगाने निघून आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, रिद्धी सिद्धी स्टँडला सलामी चौकार. टच बघायला मिळतोय. जबरदस्त सामन्याला फिनिश कसं करायचं हे विशाल किणी याच्याकडून शिकण्यासारखं आहे. 5व्या क्रमांकावर आलाय फलंदाजीसाठी, परंतु 5व्या क्रमांकावर येऊन काही जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. सुपर क्रिकेट साकारलं गेलंय विशाल किणी याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्कवर. ओहो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु या वेळेला खूप छान प्रकारे यष्टी रक्षकाची भूमिका साकारली गेली ती मैदानाच्या आतमध्ये. स्वतः कर्णधार खूप जबरदस्त चाणाक्ष बघायला मिळालाय. या ऐकूया नवनाथ पाटील यांच्यासाठी एक स्पेशल सॉन्ग. म्हणतात ना की इतिहासाचा दाखला जर द्यायचा झाला तर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला एकंदरीत घोडखिंडीमध्ये महाराज फसले होते तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की आता सर्व जबाबदारी जी आहे ती मोगलांना रोखण्याची माझ्याकडे असेल. आणि अशी घोडखिंड लढवली की लढवता लढवता अक्षरशः घोडखिंडीला पावनखिंड असं नाव द्यावं लागलं ते इतिहासाला. अगदी तशा प्रकारे पहिले 4 ते 5 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या वेळेला मैदानाच्या आतमध्ये विशाल किणी मात्र दाखवून देतोय की माझ्याकडे एकंदरीत सामना फिनिश करण्याची क्षमता आहे. आणि या 4 चेंडूत 11 धावा हे अत्यंत पोषक बघायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय मिस्टर विंकुश म्हात्रे याला आपण पाहतोय. कुछ भी करेगा कॅन्डी मॅन यांकडून आपण पाहतोय विशाल किणी यांच्या षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आलेला आहे. विंकुश सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर. यावेळेला जबरदस्त स्ट्रेट बॅटने चेंडू मात्र सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार, चाफेवाडी चषक चौकार. फलकावर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विंकुश म्हात्रे यांना आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधून उपयुक्त चौकार बघायला मिळाला. आणि त्यांच्यासाठी डीजे सुभाष यांच्या माध्यमातून हे सुमधुर सॉन्ग जे प्ले करण्यात आलेलं आहे. चांगला योगायोग डीजे सुभाष. डीजे ऑपरेटर चाणाक्ष कसं असावं याचं मुख्य उदाहरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिथून आपल्या गोलंदाजी मार्कवर. इनसाइड आउट, चेंडू निघून आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. क्षेत्र रक्षक चेंडूला स्टॉप करेल तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी या वेळेला जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स विंकुश म्हात्रे अँड विशाल किणी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर तब्बल 72 धावा या सजलेल्या आहेत. 72 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4.5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. शेवटच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. या वेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळालाय. चेंडू आणि फळीचा हवा असलेला संपर्क बघायला मिळाला नाही. अतिरिक्त धाव घेण्याचा मोह दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलंय. ते तंबूच्या आसऱ्याला बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचला जातोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. 5 षटकांचा खेळ हा योग्य रीतीने परिपूर्ण झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 73 रन्स 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 74 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. चला आपण वळूया लगेचच टॉस बॉक्स मध्ये, जिथे 2 संघांचे कर्णधार उपस्थित असणार आहेत. एका साइडने आपण पाहतोय जयप्रकाश एडवन
तर प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये मंगलमूर्ती विराटन ज्या संघाने जबरदस्त इतिहास सुवर्ण कांचन योग रचला तो कालच्या दिवसामध्ये तपस्या प्रतिष्ठान चंदन सार विजय मामा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम विजेतेपदावरती नाव कोरणारा मंगलमूर्ती विराटन हा संघ एका साईडने तर दुसऱ्या साईडने आपण पाहणार आहोत जयप्रकाश एडवन. या आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये जिथे उपस्थित आहेत प्रशांतजी आदेवडे सर. आदरणीय शशिकांत घरत यांना विनंती करेन आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चापेवाडी चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि रितेश जॉईन झाला एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गौरव. आणि रितेशसाठी कालचा दिवस स्वप्नवत होता आणि फार मोठं स्वप्न त्यांचं साकार झालेलं आहे. विजयमामा चषकाचे मानकरी ठरत आहेत आणि शशिकांतजी घरत यांच्या शुभ हस्ते तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्पर्धा असते. 40 वर्षाची परंपरा आहे आणि त्यामुळे आता लगेचच टॉसच्या दिशेने जातोय. चापेवाडी मागितलं होतं परंतु इथे मंगलमूर्ती विराटन संघाकडे टॉस जातोय. टॉसचा निर्णय आपण घेणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन सर आपण आज नसतं बा. मंगलमूर्ती विराटन संघाचं मनापासून अभिनंदन आहे. विजयमामा चषकाचे शिल्पकार आपण निश्चितच मानकरी ठरलेले आहेत. या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला काय निर्णय करणार? क्षेत्ररक्षण शतक स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय तर समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 55 ते 10.5 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतो. एकूण 30 चेंडू आहेत आणि 55-60 धावा या ठिकाणी करण्याची संधी तो तुमच्या प्रतिस्पर्धी संघाकडनं भेटणार. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काय उद्दिष्ट आहे? आम्ही त्यांना कमीत कमीत 80 ते 70 ते 80 धावा संख्येवर आम्ही त्यांना टार्गेट देऊ. आम्ही बॅट्समन आपण जर बघितलं तर या तगड्या संघासमोर पण आहे. कुश बोईरला आपण पाहतोय. सलामीवीर दोन फलंदाज सुमित पाटील अँड जतीन पाटील. जय महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा मोह जरूर बघायला मिळाला आहे परंतु चेंडू आणि फळीचा या वेळेला आपण पाहू शकतायत जो परिपूर्ण संपर्क होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने फलंदाजांना नाचवण्याचं कार्य जरूर या शेवटच्या चेंडूवरती बघायला मिळालंय. 24 चेंडू आणि विजयासाठी जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर अजून देखील ॲक्युरेट चे टार्गेट समोर पाहायला मिळते. 62 धावांची आवश्यकता आहे. निर्धारित 24 चेंडूंमध्ये हे सामन्याचं समीकरण बनलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 20 चेंडू आणि 86 धावा चेस होऊ शकतात. कधीच खचून जाऊ नका. आपण पाहू शकतात मेन स्क्रीनवर 24 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण आहे. दुपारचं सत्र आणि दुपार मुझे मार आणि समवेत 9 चेंडू सोने पे सुहागा यस विमर 1 कमरेच्या वरती हा चेंडू डिलिव्हर झाला होता. 6 धावा +1 7 रन्स. धन्यवाद. डीजे 1 मे 1960च्या दिवसामध्ये स्वतंत्रपणे महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्याला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलंय. यास वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून. आपण पाहू शकतायत विमर 1च्या स्वरूपात हा चेंडू जो एकंदरीत डिलिव्हर झाला होता आणि म्हणूनच तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही तर तब्बल 7 धावा या चेंडूवर खर्च करण्यात आलेले आहेत. यस फ्री हिटचे संकेत पंचांच्या माध्यमातून सुदर्शन चक्र फिरलं गेलंय. यावेळेला फ्री हिटच्या चेंडूचा हवा असलेला फायदा उचलता आलेला नाहीये. यस निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता आपण पाहतोय. राऊंड फिगर मध्ये 20 धावा फलकावरती सजलेल्या आहेत.
दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेला सुमित पाटील वन मॅन शो, वन मॅन आर्मी सुरू आहे. 2 चौकार आणि एका षटकारासहित आपल्या संघासाठी उपयुक्त फलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने डाऊन दी ग्राउंड चेंडू मात्र निघून आलाय काऊ कॉर्नर सीमा रेषा पलीकडे. या वेळेला चाफेवाडी चषक षटकार. धन्यवाद डीजे. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली मानली गेले. कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्याकडे आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. आणि या वेळेला जबरदस्त आत्मविश्वास दर्शवला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेला मात्र फटका बसतोय, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी. फलकावर आपण पाहू शकते 26 धावा या सजलेल्या आहेत. 1.5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर बघायला मिळतोय. 11 चेंडूंच्या समाप्ती अखेर 26 धावा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 19 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण बघायला मिळतंय. 19 गेंदे शेष, 48 रनों की जरूरत. हे सामन्याचं समीकरण समोर आलंय. संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. संघर्ष जितना कठीण होगा, जीत उतनी ही शानदार होगी. आयुष्यात संकट जी असतात ती तुमच्यातील खऱ्या अर्थाने शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी आलेली असतात. खरं तर संकट ही ओतपोत आणि अथांग भरलेल्या महासागरासारखी असतात. ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये बुडवण्यासाठी नाही, तर त्या पाण्यामध्ये कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी आलेले असतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं की बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचं बटन दाबलं तर यशाचा फार सुंदर फोटो निघतो. आणि या वेळेला प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला ऑन साइडला चेंडू निघून जातोय, आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये होतं जबरदस्त वजन. धावा आलेल्या आहेत अर्धा डझन. बत्तीस धावा फलकावर सजलेल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक अवस्थेमध्ये आपण पाहू शकतात. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून देखील 42 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण 14च्या सरासरीने फलंदाजांना खेळावं लागेल. 18 चेंडू आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण बघायला मिळते. एका साईडने द्वारकामाई चिखलपाडा हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या साईडने जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ फलंदाजी करताना बघायला मिळतोय. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने स्वतः कर्णधार नवनाथ पाटील, तर दुसऱ्या साईडने जतीन पाटील, अशा 2 फलंदाज हे खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा क्रिकेटच्या मोहक माया नगरीमध्ये आपण पाहतोय. श्री कृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट चाफेवाडी चषक 2022चा हा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं कुरुक्षेत्र, क्रिकेटचं गंगाजळ आपण अनुभवतोय. जबरदस्त क्रिकेट सुरू आहे. 18 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. या तिसऱ्या षटकामध्ये अष्टपैलू नेतृत्व साईराज भोईर इज ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू या वेळेला वाईटच्या स्वरूपात सांगत झालंय. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22 अर्थातच व्हाईट बॉल दर्शविला गेलाय आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. 33 धावा फलकावरती आपण पाहतोय. हा सामना बहुतेक शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता, कारण अत्यंत रंगतदार आणि समांतर अवस्थेमध्ये हा सामना. यावेळेला फलंदाजाला तर बीट केलं, परंतु फलंदाजा समवेत यष्टी रक्षकाला देखील बीट करून चेंडू बाईटच्या स्वरूपात चौकार.
षटकार. फलकावरती बघायला मिळाला तर सुंदर षटकार होता. पूर्णपणे वेट अँड वॉच केलं गेलं आणि बॅक लिफ्टचा प्रभावी वापर कसा करावा, स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर कसा करावा, चेंडूच्या अगदी सरळ रेषेमध्ये येऊन डोकं स्थिर ठेवून जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन अनुभवायला मिळालं. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल फ्लाय झालाय 43 या धावसंख्येवर. फर्स्ट मात्र खडे खडे पुन्हा एकदा खेळला गेला होता. लिमिट ऑफ झोनचा क्षेत्ररक्षक खूप छान प्रकारे चेंडूला आपल्या उंजळीमध्ये विसावून घेतोय. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता बघायला मिळाले. सुपर मॅच. प्रत्येक चेंडू नंतर हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये बघा. नवनाथ पाटील यांचा फटका फसलाय आणि एक नाही तर 2 प्रयत्नांमध्ये हा झेल कंप्लीट केला गेलाय. चेतनने चुकी केली परंतु चेतनला साथ मिळाली ती अंकुश या क्षेत्र रक्षकाची. आणि या जबरदस्त पद्धतीने म्हणतात ना, इट टेक्स टू मेक्स अ क्वारेल. एका हाताने टाळी वाजत नसते. नेहमीच एकीने हे क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. आणि जबरदस्त एकी बघायला मिळाली. चेतन अँड अंकुश अशा 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हा अद्वितीय आणि नयन मनोहरी झेल अनुभवायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे लाल बाल आणि पाल एकत्रित येऊन भारत देश स्वतंत्र झाला, अगदी तशा प्रकारे यावेळेला मात्र एकी अनुभवायला मिळालंय. चेतन अँड अंकुश या 2 क्षेत्ररक्षकांनी झेल कंप्लीट करून दाखवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकताय. क्षेत्ररक्षण खूप चांगली फेकी होती. कलेक्शन देखील चांगलं झालं परंतु 2 फलंदाज देखील तितकेच चाणाक्ष आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत पाहायला मिळते 45 धावा या स्कोर कार्डवर. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडूंमध्ये 29 धावांचं टार्गेट हे समोर बघायला मिळते. या वेळेला लाऊड अपील जरूर बघायला मिळालंय. हाऊ इज दॅट असा प्रश्न विचारला गेलाय. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण अवस्थेमध्ये बघायला मिळतोय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावांचं टार्गेट हे समोर बघायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट जर आपण तपासून पाहिला तर 14.50 हा रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट जो 15चा बघायला मिळतोय. चला, पाण्याची व्यवस्था हे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. स्वयंसेवकांना विनंती करतोय आपण पाण्याची सुव्यवस्था हे मैदानाच्या आतमध्ये करावी ही विनंती आहे. ड्रिंक ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये आपण अगदी थोड्याच वेळात. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आहे. आयोजक, संयोजक आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून या वेळेला पाण्याची सुव्यवस्था ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पाणी जे खूपच आवश्यक आहे कारण मानवी शरीराचा विचार जर आपण केला तर 208 हाडे आणि 630 स्नायू मिळून मानवाचं शरीर बनलंय आणि त्यासाठी पाणी हा फार अविभाज्य घटक आहे. पाणी या शब्दाचा शोध सर्वात सुरुवातीला जर आपण पाहिलं तर इसवी सन ख्रिस्तपूर्व 400 मध्ये हिप्पोक्रेटस या वैज्ञानिकाने पाणी या शब्दासाठी खऱ्या अर्थाने संशोधन केलं आणि तदनंतर पाणी या नावाने हा शब्द जो खऱ्या अर्थाने उदयाला आला हे जर्मन वैद्यक शास्त्रज्ञ इसवी सन ख्रिस्तपूर्व 400च्या काळामध्ये हे संशोधन झालं पाणी या शब्दासाठी. आणि त्या पाण्याची व्यवस्था सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पहिला ड्रिंक ब्रेक क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिला तर 1979 मध्ये कॅरी पॅकर नावाचा तो अवलिया होता ज्याने पहिला ड्रिंक ब्रेक आणि पहिला डे नाईट सामना असे 2 किस्से घडवून आणले ते क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकामध्ये मिस्टर जयेश घरात.
फुलटस स्वरूपातील चेंडू जरूर आपण पाहतोय, निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. पहिली धाव परिपूर्ण आणि तदनंतर यस नो अँड वेट या 3 शब्दांचा परिपूर्ण उच्चार दोन्ही सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडने मिस्टर अतुल भोईरला आपण पाहतोय, तर दुसऱ्या साईडने जतीन पाटील. चांगल्या प्रकारे भागीदारी रचण्याचं कार्य सुरू आहे. 11 चेंडू आणि 28 धावा. हा सामना अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून येतो. एक क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावला गेलाय. अचूक फेकी आकाश मार्गाने आपण पाहतोय. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. आता 10 चेंडू आणि 27 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 16.20चा. येथे 1 ते 2 मोठे फटके आहेत. एका साईडने फलंदाजांची धावांची भूक काही केल्या मिटणार नाहीये, तर दुसऱ्या साईडने गोलंदाज विकेट्स विकेट्स अँड विकेट्स च्या शोधामध्ये फटका फसलाय. हे प्रेशर होतं. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. मिस्टर चेतन सारखा चाणाक्ष क्षेत्र रक्षक चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. गणपती बाप्पाची गाणी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटल्यावर राडा तर झालाच पाहिजे. मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. चफेबडी चषक 2022 आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. 8 चेंडू 27 धावा सामन्याचं समीकरण जे समोर आलंय. लोअर फुलटस स्वरूपातील चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. एक क्षेत्र रक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी यावेळेला धोक्याची घंटा. पंचांचं बोट आकाशाकडे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय फलंदाजाने. यस 1 शॉट चे संकेत देखील पंचांच्या माध्यमातून. याचाच अर्थ पंच एकही धाव असणार नाहीये ती या चेंडूवर एकंदरीत आपण पाहतोय. नो रन्स. या चेंडूवर एकही धाव काउंट केली जाणार नाहीये, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. तर पहिली धाव जी 1 शॉटच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून परिपूर्ण निर्णय आपण पाहतोय. कल्याणी घोरपडे अँड सतीश कुरूप यांच्या माध्यमातून जबरदस्त पंचांची भूमिका. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची आवश्यकता. जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघासमोर आपण पाहतोय. अजून देखील सामना पूर्णपणे बॅलन्सिंग. म्हणतात ना की खऱ्या अर्थाने आयुष्यात तुम्हाला लाख व्यक्तींचा जरी विरोध असला तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधी चांगलं. या पहिला पुन्हा एकदा काही कमालीचं षटक हाताळलं गेलंय. या 6 चेंडूंचा विचार जर आपण केला तर केवळ आणि केवळ 2 धावा 6 चेंडूंमध्ये जयेश गरत नावाचा ब्रँड जो मैदानाच्या आतमध्ये चमकलाय. आउटस्टँडिंग बॉलिंग आपण पाहिलंय. संकटमोचक खेळाडू कसा असावा, तारणहार खेळाडू कसा असावा, मॅचला यू टर्न मध्ये फिरवणारा खेळाडू कसा असावा याचं मुख्य उदाहरण गोलंदाज जयेश गरत याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आउटस्टँडिंग बॉलिंग. एखाद्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो तशा प्रकारे ही गोलंदाजी आपण जयेश गरजच्या माध्यमातून पाहिलंय. आता येणारी चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्या आहेत 27. अजून देखील या सामन्यामध्ये जान आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने राहुल पाटील तर दुसऱ्या साईडने जतीन पाटील. संधी आहे मित्रांनो अजून देखील, कारण 6 चेंडूंमध्ये 27 धावा. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी कधी 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील होत नाही. कधी कधी 6 चेंडूंमध्ये 43 धावा देखील होतात. करण मडवी नावाचा फलंदाज तुम्हाला आठवत असेल, ज्याने किंजल स्पोर्ट्स उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 43 धावा केल्या होत्या. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. आदरणीय किशोर भोईर सरांना विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. म्हणून खचून जाऊच नका. आयुष्यात नेहमी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा. लोक तुम्हाला प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो
वाडा तालुक्यातील अलमाणगावचा सुपुत्र दीपेश घोलप 11 चेंडूत 11 षटकार खेचण्यात यशस्वी झाला होता. असा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. आता 5 चेंडू आणि 26 धावा, याचाच अर्थ 5 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके घ्यावेच लागतील. जबरदस्त समीकरण बनलं गेलंय. पांच गेंदे शेष, 26 रनों की जरूरत. या वेळेला यस पंचांच्या संकेत आहेत वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड करण्यात आले. सुमित भरत ढेकले अर्थातच टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखला गेलाय. 2020 डिसेंबरचा महिना होता आणि 10 चेंडू 10 षटकार जबरदस्त बघायला मिळालेत. ते टेनिस क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आपण पाहतोय. आणि आता या वेळेला आवश्यकता आहे, कारण 5 चेंडू 25 धावा म्हणजे मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील. गत्यंतर नाहीये. ऑन साइडला जबरदस्त प्रहार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. षटकार. जबरदस्त षटकार. जतीन पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार अनुभवायला मिळालाय. आता 4 चेंडू आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण बनलंय. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जतीन पाटील हिरो बनण्याची सुवर्ण संधी. मोठमोठी साम्राज्य जे असतात ती प्रयत्नांनीच प्रस्थापित होत असतात. आणि या वेळेला जबरदस्त प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सामना फिरवलाय यू टर्न मध्ये. मी आधीच उल्लेख केला होता की क्रिकेट असा खेळ आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्हाला लढता आलं पाहिजे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जायचं नाही आणि चांगले दिवस आल्यावर कधीच गर्व करायचा नाही, कारण आयुष्यात दोन्ही प्रकारचे दिवस हे जाण्यासाठी झालेले असतात. आता 3 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. काही कमालीची खेळी. याला म्हणतात तारणहार खेळाडू, संकट मोचक खेळाडू फलंदाज जतीन पाटील. 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकारलाय. 220चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. आता 3 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा जतीनच्या बॅट मधून डाऊन दी ग्राउंड. कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं गेलंय. समय सूचकता कशी असावी, प्रसंगावधान कसं असावं. आता 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेस आहे आणि त्या अनुषंगाने या 2 चेंडू 2 मोठे फटके. रोहित गुरुनाथ शर्मा आता डोळ्यासमोर आलाय. इंडिया वर्सेस न्यूझीलंड या सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 10 धावा असं मात्र समीकरण असताना रोहित शर्मा याने टीम सौदी या गोलंदाजाच्या विरोधात 2 चेंडू 2 षटकार खेचले होते. आता ते आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 11 धावा. हो, या वेळेस मात्र आपण पाहू शकताय फटका फसला गेलाय, परंतु जबरदस्त स्पिरिट ऑफ गेम ज्याला म्हटलं जातं. हारलो तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. आणि या वेळेला जतीन वेल डन. खूप छान प्रकारे मात्र स्पिरिट बघायला मिळालं. फलकावरती 64 धावा. आता 1 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण समोर आलंय. 1 गेंद शेष, 10 रनों की जरूरत. किरण कारभारी डॅशिंग अँड डायनामिक पोशाखामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होत आहेत. क्रिकेटच्या या खेळामध्ये 1 चेंडू 10 धावा देखील कधी कधी होत असतात. क्रिकेटचा खेळ मोठा रोचक आणि रोमांचक आहे. येथे एखादा 9 चेंडू आला तर होत्याचं नव्हतं होऊन बसू शकते, परंतु गोलंदाज तितका चाणक्य आपण पाहतोय मिस्टर शुभम बोईर, ज्याने या सामन्यामध्ये आतापर्यंत आत्मविश्वास, स्वतःवरून विश्वास उडू दिलेला नाहीये. म्हणतात ना की जग तुमच्याबद्दल काय म्हणते यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणता हे देखील कधी कधी फारच महत्वपूर्ण मानलं गेलंय. आता 1 चेंडू आणि 10 धावा सामन्याचं समीकरण. या वेळेला परतीचं तिकीट धाडलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला हँडशेक करून घ्या. खेळाडूंना विनंती करीत आहोत आपण हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर दोन्हीही संघांना नम्रतेची विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. खूप छान प्रकारे हा सामना बघायला मिळाला. विजयावर शिक्कामोर्तब. या ऐकूया विजय संघासाठी एक स्पेशल सॉन्ग.